तारीख असल्याकारणाने आणि आजचा दिवस हा राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस म्हणून देशभर साजरा होत आहे। या दिवसाच्या निमित्ताने शासनाचं, राज्य शासन आणि केंद्र शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही अल्पसंख्याक समाजाच्या वतीने निवेदनाची प्रत माननीय तहसीलदार यांच्या सुपूर्द केलेली आहे। त्यामध्ये अल्पसंख्याकांना, विशेषतः मुस्लिम समाजातील लोकांना 5% आरक्षणाची जी 1917 साली घोषणा झालेली होती तिची अंमलबजावणी व्हावी ही प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे। शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या संदर्भामध्ये सरकारने अल्पसंख्याकांकडे लक्ष द्यावं यासाठीची मागणी आहे। अशा बऱ्याच महत्त्वाच्या मागण्यांचं निवेदन आज आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना सुपूर्द केलेलं आहे आणि ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याची त्यांची जबाबदारी आहे। या ठिकाणी आलेले सर्व अल्पसंख्याक आणि अल्पसंख्याक समाजाविषयी प्रेम असणारे जे समाज आहेत, जे कार्यकर्ते आहेत, जे पुरोगामी कार्यकर्ते आहेत, त्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला त्याबद्दल मी या सर्वांचे आभार मानतो। आज आंतरराष्ट्रीय अल्पसंख्याक दिवस असल्याने पूर्ण जगभरात आणि विशेषतः पूर्ण देशात अल्पसंख्याक मायनॉरिटी दिवस आज साजरा होतो आहे। याचा मागचा उद्देश हा आहे की मायनॉरिटीजचे जे अधिकार आहेत, त्यांना दिलेले जे अधिकार आहेत, घटनेने जे दिलेले अधिकार आहेत ते अबाधित राहून आणि त्यांना न्याय देण्यात यावं याच संदर्भात आम्ही मौलाना आझाद विचार मंचाच्या वतीने आणि शहरातील सर्व प्रमुख व्यक्तींच्या सोबत आणि पुरोगामी विचारसरणीच्या लोकांसोबत आज एक निवेदन माननीय तहसीलदार साहेबांना दिलेलं आहे। त्याच्यात आम्ही मागणी केलेली आहे की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षणाची, रोजगारामध्ये आरक्षणाची खूप गरज आहे आणि ती गरज लक्षात घेता मुसलमानांना आणि खास करून अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम समाजाला न्याय देण्यात यावं। संरक्षणाच्या बाबतीतही या देशात मुस्लिमांचं संरक्षणाचा मुद्दाही ऐरणीवर आलेला आहे अलीकडच्या काळात। तर आमची सर्व लोकांची ही मागणी आहे की अल्पसंख्याक दिवस हा आपण फक्त कागदावर साजरा न करता मुस्लिम समाजातील अल्पसंख्याक असतील आणि बाकीचे जितके अल्पसंख्याक धर्म असतील त्यांना समानतेने जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार सर्वांना देण्यात यावा। धन्यवाद।